नमस्कार श्रोते हो, इरा ब्लॉगिंग मराठी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत टेक्निकल संसार या कथेचा भाग 3. लेखिका संजना इंगळे. सासूबाई तिची मेहनत कौतुकाने पाहून निर्धास्त झाल्या. उद्या पाहुणे येणार म्हणून सासूबाईंनी काही तयारी केली. त्या दमल्या आणि दुपारी जरा पहुडल्या. अचानक दारावरची बेल वाजली. श्वेता दार उघडेल असं त्यांना वाटलं, पण ती काही बाहेर आली नाही. शेवटी सासूबाई स्वतः उठल्या आणि बघतात तर काय, पाहुणे एक दिवस आधीच हजर. डोक्यावर पांढरी टोपी घातलेले 2 आजोबा, नऊवारी साडीतील 3 आजी, ओठांपासून वर 1 मिलीमीटर अंतर बाकी असलेला शेंबूड आलेला लहान मुलगा, डोक्यावर पदर घेऊन तिरक्या डोळ्यांनी पाहणारी एक बाई आणि नुकतेच लाल पिचकारी मारून आलेले 2 पुरुष. त्या सर्वांना अचानक आलेलं पाहून सासूबाईंना घाम फुटला. त्यांनी चटकन डोक्यावर पदर घेतला आणि त्यांच्या पाया पडल्या. ते आले, हॉलमध्ये बसले. सुनबाई दिसत नाही. सासूबाई आता पुरत्या घाबरल्या. सगळी मेहनत वाया गेली, सगळं हातातून गेलं असं समजून सासूबाई श्वेताला हाक देणार इतक्यात किचनमधून श्वेता पाण्याचा ग्लासचा ट्रे घेऊन आली. काठापदराची साडी, डोक्यावर पदर, गळ्यात मंगळसूत्र, कपाळावर मोठी टिकली, जोडवे, बांगड्या, सोन्याचे कानातले. सासूबाई बघतच राहिल्या. श्वेताला अशा टिपिकल अवतारात पाहून सासूबाई गोंधळल्या. श्वेताने सर्वांना पाणी दिलं. सासूबाई म्हणाल्या, जा चहा ठेव. कुठे ठेवू? श्वेताने प्रतिप्रश्न केला. तसा पाहुण्यांपैकी 2 जणांना पिता पिता ठसका लागला. सासूबाईंनी ते डोळेच बंद केले. इतक्यात समोर बसलेली आजी म्हणाली, फार विनोदी आहे हो तुझी सून. सर्वजण हसायला लागले. त्यांच्या मते श्वेताने विनोद केला होता, पण श्वेताने खरोखर सासूतपणे तो प्रश्न विचारला. आलेच मी. सासूबाई श्वेताला घेऊन आत गेल्या, चहा ठेवला आणि श्वेताला नेऊन द्यायला सांगितला. आत्तापर्यंत सर्व सुरळीत चालू होतं, पण पाहुण्यांनी आता त्यांच्या सवयी दाखवायला सुरू केलेलं. आजोबांनी खोकलून खोकलून घरदार आणून सोडलं होतं. आज्यांनी घरभर तपकीर सांडून ठेवली. लहान मुलांनी घरभर घाण करून ठेवली. त्यांच्यातली एक इंदू आजी श्वेताजवळ आली. त्यांनी श्वेताला नखशिखांत निहाळलं. आजोबा मंडळी श्वेताला एक एक ऑर्डर सोडत होते. लहान मुलं श्वेताकडे सारखं खायला मागू लागली. त्यांच्यातली एक सून श्वेताच्या मदतीला आली आणि हळूच कुजबुज करू लागली. फार करावं लागतं माय तुला, कसं काय सहन करतेस ग? मला तर तसं काही वाटलं नाही. सिंपल अल्गोरिदम आहे कामांचा. त्या बाईला काही कळलं नाही. सासूची जातच अशी असते. आता तुला कामाला जुंपून स्वतः मस्त बसले आरामात. त्या दोघी सून नावाच्या एकाच कॅटेगरीमध्ये असल्याने सासूच्या चुगल्या करता येतील असं त्या बाईला वाटलं. पण तिला काय माहीत श्वेता कुठल्या कॅटेगरीमधली होती ते. तसं नाही, ऑब्जेक्ट ओरिएंटेड वागणं आहे त्यांचं. त्यातलं पॉलिमॉर्फिझमनुसार वागताय त्या. योग्य ठिकाणी योग्य भूमिका. म्हणजे अ पर्सन ॲट द सेम टाईम कॅन हॅव डिफरंट कॅरेक्टरिस्टिक. Like a man at the same time is a father, a husband, an employee. So the same person poses different behavior in different situations. This is called polymorphism. ती बाई हळूच बाजूला झाली. हे काही आपल्याला झेपणार नाही हे तिच्या लक्षात आलं. श्वेता काही बोलत नसली तरी ती वैतागली होती. तिला पाहुण्यांचा थोडा त्रास होऊ लागला. सासूबाईंनी हे ओळखलं.
दुपारी सर्वजण आराम करत होते. श्वेता आपल्या खोलीत काम करत बसली होती. सासूबाईंनी घरातलं वायफाय बंद केलं. श्वेताला प्रश्न पडला, नेट का गेलं असेल? ती वायफाय चेक करायला गेली. वायफाय कोणी बंद केलं? मी केलं, सासूबाई म्हणाल्या. श्वेताला कारण कळलं नाही. सासूबाईंनी समजावलं, जोपर्यंत हे वायफाय चालू असतं तोवर आपल्याला त्याची किंमत कळत नाही, पण कनेक्शन बंद झालं की मग आपण एकटे पडतो. आपला जगाशी संपर्क तुटतो. ही गावाकडची मंडळी तशीच आहेत. तुझ्या सासऱ्यांना शिकण्यासाठी पैसे नव्हते तेव्हा याच लोकांनी त्यांना मदत केली. स्वतः अजूनही खेडेगावात राहतात, पण दुसऱ्यांनी प्रगती करावी म्हणून मदतीला कायम तयार असतात. यांच्यामुळे आपलं गावाकडचं कनेक्शन ऑन राहतं. आपली नाळ गावाशी जोडून राहते. ती जर तुटली तर आपण एकटे पडू. वायफाय आपल्या लहरींनी एकमेकांना जोडून घेतं. अगदी अंतराची मर्यादा ओलांडून योग्य ती सुविधा आपल्यापर्यंत पोहोचवतं. गावाकडच्या मंडळींचा थोडा त्रास होईल तुला, पण हे कनेक्शन कधीच बंद होऊ देणार नाही मी. वचन देते आई तुम्हाला. सासूबाईंच्या डोळ्यात पाणी आलं. श्वेता आता वैतागत नव्हती. सर्व पाहुण्यांचं आपुलकीने आणि कृतज्ञतेने करत होती. स्वयंपाक बनवताना सासूबाई श्वेताला मदतीला घेत होत्या. शिरा करताना वेलदोडे घेतले, त्यातले दाणे बाजूला केले आणि ते खलबत्त्यात कुटायला घेतले. एक क्वेरी आहे, विचार. आपण दाणे काढण्यापेक्षा अख्खे वेलदोडे जर कुटून टाकले तर? प्रश्न गंभीर होता. सासूबाई विचार करतात आणि म्हणतात, बॅड युजर एक्सपिरियन्स. ओ, वेलदोडे अख्खी टाकली तर वरचं साल पूर्ण बारीक होत नाही. खाताना ते जाणवतात, कडक लागतात. म्हणजेच बॅड युजर एक्सपिरियन्स, राईट? पाहुणे जेवतात. जेवणाचं आणि सुनेचं तोंड भरून कौतुक करतात. आजी श्वेताची दृष्ट काढतात. खरंच गुणाची हाय तुझी सून, असं म्हणत ते निरोप देतात. संध्याकाळी सर्वजण हॉलमध्ये बसलेले असताना श्वेता गावाकडे फोन लावते. पोहोचले ना नीट? प्रवासात काही त्रास तर झाला नाही ना? श्वेताने त्यांचा नंबरसुद्धा घेऊन ठेवलेला आणि फोन करायचं माझ्याही डोक्यात नाही आलं ते श्वेताने केलं. सासूबाईंना अजून कौतुक वाटलं. श्वेताने फोन ठेवला तशी ती म्हणाली, फायनल फेज इन प्रोग्रेस, मेंटेनन्स. श्वेताचा संसार सासूसोबत तर मजेत चालला होता, पण तिचा नवरा सोहमसुद्धा या सर्व गोष्टी एन्जॉय करत होता. पण कितीही झालं तरी प्रेम टेक्निकल भाषेत करता येत नाही. त्याला प्रेमाचीच भाषा लागते. सोहमसाठी ती सगळं काही करत होती, पण ड्युटी म्हणून. एकदा सोहमने विचारलं, तुझ्यासाठी मी कोण आहे? माय हजबंड. तसं नाही ग, माझ्याबद्दल तुला काय वाटतं? क्रमशः. श्रोते हो, कसा वाटला आजचा भाग कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूया कथेच्या पुढील भागात. धन्यवाद.